मित्रांनो, विनायक दामोदर सावरकर यांच्यावर सर्वात जास्त अन्याय जर कोणी केला असेल, लक्षात घ्या, विनायक दामोदर सावरकर यांच्यावर सर्वात जास्त अन्याय जर कोणी केला असेल तर तो अंधभक्त मानसिकतेच्या लोकांनी केलेला आहे. खास करून भारतीय जनता पार्टीचे जे समर्थक आहेत, त्या विचारधारेचे जे समर्थक आहेत किंवा RSSच्या विचारधारेचे जे समर्थक आहेत, या लोकांनी विनायक दामोदर सावरकर यांच्यावर प्रचंड अन्याय केलेला आहे. आता मित्रांनो, काही बहुजन आहेत जे RSSच्या भारतीय जनता पार्टीच्या तथाकथित खोट्या हिंदुत्वाला बळी पडलेले आहेत. आज ते सावरकरांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन करताना दिसले. आता लक्षात घ्या, काही हरकत नाही, परंतु ते स्वतःला प्रखर हिंदुत्ववादी समजतात. आता लक्षात ठेवा, क्षत्रिय कुलावतंश हिंदू पदपातशहा छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदुत्वाचे सर्वात मोठे आयकॉन आहेत, आयडल आहेत. तसं तर छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड मानवजातीचे आदर्श आहेत. परंतु लक्षात ठेवा, हिंदुत्ववादी जे तथाकथित हिंदुत्ववादी आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांना टाळू शकत नाहीत, नाकारू शकत नाहीत. एकीकडे यांचं जे हिंदुत्व आहे याची कल्पनाही छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय होऊच शकत नाही. आता त्या छत्रपती शिवाजी महाराजांची अत्यंत खालच्या शब्दामध्ये बदनामी सावरकरांनी केलेली आहे. एकट्या छत्रपती शिवाजी महाराजांची केलेली नाही, तर छत्रपती संभाजी महाराजांची सुद्धा बदनामी केलेली आहे. लक्षात घ्या, किमान ठीक आहे, संभाजी महाराजांची बदनामी करताना त्यांनी चुकीचे संदर्भ घेतले असतील, चुकीचा इतिहास त्यांना वाचण्यात आला असेल, परंतु आज त्यांचे जे उत्तराधिकारी आहेत किमान तो भाग हटवायला तयार आहेत का? त्याबद्दल माफी मागायला तयार आहेत का? तुम्ही इंग्रजाची माफी मागितलेली चालते, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागायला काय हरकत आहे? आणि तो भाग, ज्या भागामध्ये शिवरायांची, संभाजी महाराजांची बदनामी होते, तो भाग हटवायला काय हरकत आहे? मित्रांनो, सावरकरांचा आणि आमचा म्हणजे शिवप्रेमींचा, आम्ही अस्सल शिवप्रेमी आहोत, आम्ही हिंदू आहोत आणि शिवप्रेमी आहोत. आम्ही यांच्यासारखं आमचं खोटं हिंदुत्व नाही. जो व्यक्ती कोणीही असो, मराठा असो, माझ्या जातीतला असो, माझा सख्खा भाऊ असो, माझ्या घरातला असो, कोणीही असो, जो व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांची, संभाजी महाराजांची बदनामी करेल तो आमच्यासाठी आमचा कदापिही होऊ शकत नाही, तो कदापिही हिंदू होऊ शकत नाही. लक्षात घ्या, त्याचा आणि आमचा काही सुद्धा संबंध नाही, हे लक्षात घ्या, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि अशामध्ये जे लोक स्वतःला कट्टर हिंदुत्ववादी समजतात, त्यांना मी कॉमेंटसुद्धा केल्या फेसबुकवर, हे एरवी स्वतःला इतके कट्टर हिंदुत्ववादी समजतात की त्यावर त्यांचं दुकान सुरू आहे. आणि ते आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या या बदनामीला विसरलेले आहेत. म्हणजे यांचं हिंदुत्व हे किती खोटं आणि तकलादू आहे. लक्षात घ्या, एकीकडे हे असं दाखवतात की आम्ही सावरकरांचे भक्त आहोत. नीट लक्षात घ्या, मी परत काय बोलतोय. एकीकडे हे दाखवतात की आम्ही सावरकरांचे कट्टर भक्त आहोत. तेच सावरकर विज्ञानवाद मांडतात, तर्कनिष्ठता मांडतात. तुमचे जे कर्मकांड आहेत, यज्ञ, होम, हवन, पंचपाळ वगैरे, भूत, भविष्य, वर्तमान, पंचांग, या सगळ्यांना नाकारतात. लक्षात घ्या. अरे भारतीय जनता पार्टीच्या समर्थक अंधभक्तांनो, खोट्या हिंदुत्ववाद्यांनो, सावरकर तुमचे यज्ञ, होम, हवन नाकारतात. सावरकर कर्मकांड नाकारतात. सावरकर हे पिंडदान वगैरे, हे जे हिंदूंना लुटण्याचे जे साधनं आहेत, हे नाकारतात. ते तुम्ही नाकारणार आहात का? त्यावर कधी बोलणार आहात का? त्यावर कधी तोंड उघडणार आहात का? परंतु येथे तोंडातून ब्र शब्द सुद्धा या लोकांच्या निघणार नाही. म्हणजे सावरकरावर, लक्षात ठेवा, म्हणजे सावरकरावर सर्वात जास्त अन्याय कोण करत आहे? या लोकांना जर सावरकरांचे विचार फॉलो करायचे नसतील तर मग हे ना सावरकरवादी आहेत,
ना हिंदुत्ववादी आहेत. म्हणजे या लोकांचा लोचा झालेला आहे, केमिकल लोचा. एकीकडे हे हिंदुत्ववादी नाहीत, कारण ते छत्रपती शिवाजी महाराजांचेही 100% समर्थक नाहीत. एकीकडे ते सावरकरवादी सुद्धा नाहीत, कारण ते 100% सावरकरांचेही समर्थक नाहीत. अशा पद्धतीने यांच्या मेंदूचा लोचा झालेला आहे. असा केमिकल लोचा असणाऱ्या लोकांच्या हातामध्ये सत्ता आहे आणि त्यामुळे अजित पवार यांना न्याय कदापिही भेटणार नाही. या लोकांनी काय केलेलं आहे लक्षात घ्या. खुर्चीसाठी देशाचं वाटोळं चालवलेलं आहे. यामधून या लोकांना काही भेटणार नाही, यांचा गैरसमज आहे. या लोकांना यामधून काही सुद्धा प्राप्त होणार नाही. देशाचं वाटोळं होणार. जाती जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये हे लोक भांडणं लावण्याचं काम करत आहेत. जातीच्या ज्या समस्या आहेत, धर्माच्या ज्या समस्या आहेत, त्या तुम्ही अगदी तटस्थपणे कायदेशीर पद्धतीने कायदे बनवून तुम्ही ते मिटवू शकता, परंतु त्यांना तसं करायचं नाही. उलट जाती जातीमध्ये भांडणं लावून स्वतःची पोळी भाजायची, स्वतःची खुर्ची शाबूत ठेवायची, त्या नावाखाली प्रचंड भ्रष्टाचार करायचा आणि वरून लेबल हिंदुत्वाचं द्यायचं. याच्या पलीकडे यांची राजनीती नाही आणि हीच राजनीती सावरकरांना सुद्धा मान्य नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांची बदनामी जर सोडली आणि तथागत गौतम बुद्धांची बदनामी, हे 3 विषय आहेत, हे विषय जर सोडले तर सावरकरांशी आमचं कसलंही वैर नाही. त्यांनी इंग्रजाची माफी मागितली, मान्य आहे, लक्षात घ्या. कारण सावरकर अगोदर देशप्रेमी होते आणि नंतर सुद्धा देशप्रेमी होते. सावरकर अगोदर देशप्रेमी होते, त्यांना काळ्या पाण्याची सजा झाली. आता अंग काठीने अगदी सिडसिडीत, सडपातळ आणि अशा सावरकरांना तिथं गेल्यानंतर ही काळ्या पाण्याची सजा, ते कोलू वगैरे काय चालवायचं, एवढं खडतर जीवन, एवढं कष्टप्रय, एवढ्या प्रचंड यातना त्यांच्याच्याने सहन होणं शक्य नव्हतं. लक्षात ठेवा, त्या यातना बहुजनांनीच सहन करू जाणं, ती सहन करण्याची क्षमता येथील बहुजनामध्येच आहे. सावरकरांमध्ये ती क्षमता नव्हती आणि त्यामुळे तिथं गेल्यानंतर त्यांचे डोळे उघडले. इतक्या यातना ते सहन करू शकत नव्हते आणि ठीक आहे, त्यांना होणाऱ्या यातना, त्रास सहन करण्यापेक्षा माफीनाम्याचा मार्ग स्वीकारला. त्याबद्दल सुद्धा आमचा कसलाही आक्षेप नाही. आमचा आक्षेप आहे, तुम्ही शिवरायांची नाक घासून माफी मागा आणि जी बदनामी सावरकरांनी केलेली आहे पुस्तकातून ती हटवा. हा आमचा साधा सोपा सरळ विषय आहे. शिवरायांची, संभाजी महाराजांची आणि गौतम बुद्धांची जी बदनामी केलेली आहे ती हटवा. आमचं सावरकरांशी कसलंही वैर नाही. आणि उलट सावरकरांनी जो विज्ञानाचा मार्ग सांगितलेला आहे, तर्काचा मार्ग सांगितलेला आहे, येथील बहुजनांना कर्मकांडाच्या गुलामीतून मुक्त करण्याचा जो मार्ग सांगितलेला आहे, त्या मार्गावर तुम्ही अंधभक्तांनो चाला. भारतीय जनता पार्टीच्या नितेश राणे असतील, कोण असतील, आणि यामध्ये आमचे जास्त करून आमचा मराठा ओबीसी बहुजन नेते जास्त आहेत आघाडीवर. लक्षात ठेवा, हे ना हिंदुत्ववादी आहेत, हे ना सावरकरवादी आहेत, हे संधी साधू आहेत. लक्षात घ्या, नितेश राणे ज्यावेळेस काँग्रेस पक्षामध्ये होता त्यावेळेस हा नितेश राणे सावरकरांना नावं ठेवत होता, RSSच्या चड्डीला नावं ठेवत होता, देवेंद्र फडणवीसांना नावे ठेवत होता आणि हा कट्टर हिंदुत्ववादी झालेला आहे. हा एक नाटक आहे. नाटकामध्ये जसा सलमान खान सुद्धा एखादं पोलिसाचं पार्ट घेतो, दुसऱ्या याच्यामध्ये मिलिटरीचं पार्ट घेतो, दुसऱ्या याच्यामध्ये अजून कशाचं पार्ट घेतो, तसं हे सोंग घेतलेलं आहे. नितेश राणे हे सोंगी ढोंगी असणारे नेते आहेत. आणि त्याच पद्धतीने आज अमोल कोल्हे सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी विसरलेली आहेत, संभाजी महाराजांची बदनामी विसरलेली आहेत आणि सावरकरांना अभिवादन करायला निघालेले आहेत. अभिवादन आम्ही सुद्धा करू, परंतु माफीनाम्यानंतर. तोपर्यंत तडजोड अजिबात नाही म्हणजे नाही. कारण आम्ही कट्टर शिवभक्त आहोत, कट्टर हिंदुत्ववादी आहोत
रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.